तर मित्रांनो, मी साहिलभाई तुमचं आज पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, मी आहे गावाकडे आणि आहे ना, भात शेतीला सुरुवात झाली. म्हणजे आजपासून आहेत ना, गावाकडं माणसं लावणी वगैरे लावायची सुरुवात करणार आहेत. कारण का आता 2-3 दिवस झाले ना, गावाकडे खूप पाऊस जोरदार पडतो आहे आणि आता आहेत ना, गावाकडे लावणी वगैरे लावणार आहेत माणसं. तर आजचा आपला गावाकडचा व्हिडिओ असणार आहे. शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ. तर चला, आता आहे ना, मी घरी आहे. तर तिकडे जाऊन आहे ना, दाखवतो तुम्हाला आपल्या गावाकडची लावणीची जी मजा असते ना, लावायची चिखलामध्ये फिरायची म्हणा, किंवा अजून दाढ वगैरे आमच्याकडे काढतात, ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ. तर चला, आता डायरेक्ट आहे ना, शेतावरती जाऊया. हे बघा मित्रांनो, किती पाणी भरलं आहे पूर्ण. आणि हे जे रोपं आलेले आहेत ना, जे लावलेले आहेत ते बघा आता पूर्ण तयार झाले आहेत. आणि आता आहे ना, सर्वजण शेतीच्या कामाला आहे ना सुरुवात करतील. ते बघा तिकडं पण आहे ना, कोणतरी दाढ काढत आहे आणि आपली पण माणसं तिकडं आहेत त्या साईडला तिकडं. तर आपण आता जातो आहे तिकडं. बघा एवढी दाढ काढून झाली इकडं आमच्या इकडं घराकडं. होय, आपलीच आहे. मित्रांनो, लहानपणाची ही एक वेगळीच मजा असते. इकडं शेतीची कामं चालू आहेत, दाढ वगैरे काढत आहेत. बघू शकता एकदम. ही एक दाढ काढून झाली आता. आणि आता थोड्याच वेळेत आहे ना, त्या मलीची चिखल होईल पूर्ण. चिखल झाली ना, मग माणसं याच्यामध्ये ही पूर्ण रोपं लावून घेते. हे बघा, ही एक लहानपणीची एक वेगळीच मजा असते. हे बघा मंडळी, पूर्ण आहे ना मलीला पाणी लागलेलं आहे. आता थोडं थोडं लावतात एका बाजून, एका साईडून लागलेलं आहे. त्या साईडून पण आता पाणी जाते पूर्ण. मरी आता या मलीची चिखल होईल. हे बघा, तिकडून पाणी घेतलेलं आहे. या शेताच्या बांधावरनं पाणी घेतलेलं आहे. बघा तिकडून पाणी घेतलेलं आहे. आपण मलीत जाते हा मलीत. बघा रेवा. तर मंडळी आता आहे ना, हे बघा इकडून एवढी लावून झाली मली. मी तिकडे घरी जाऊन आलो जरा. तर हे बघा, हे एवढी मली इकडं तोपर्यंत चालू केला नाही लावायची. थोड्या टायमानं होईल आता लावलेली मग. पूर्ण मलीला चिखल झाले आता. बघा मंडळी, ट्रॅक्टर घेऊन आलेले आमच्या इथं आणि संध्याकाळी घरी आले. आणि आता संध्याकाळी आहे ना, इकडून आमच्या इकडं नांगरणी करायची. तर सानवरून झाले आता एक मली लावून. आणि आता इकडं आले, संध्याकाळी इकडं करू सुरुवात. मंडळी, आज आहे ना, आज शेवटचा दिवस आहे आमच्या लावणीचा. आणि हे बघा, हे आता शेवटची मली या कोपऱ्यातली काढली आणि मग पुढे जाऊ तिकडं. या साईडला ना आमची माणसं आहे तिकडं, म्हणजे या मलीमध्ये. आणि तिकडे आहे ना, तुम्ही सोमला ओळखत असाल तर इकडं सोमची वगैरे माणसं आहेत. तर तिकडं पण चिखलीचं काम चालू आहे. हां हो, तीच. आणि इकडे बाबा दाढ काढत आहेत. तिकडं लावणी चालू आहे, म्हणजे रोपं लावायचं काम चालू आहे. हे बघा, हे एवढ्या मल्या आहेत ना, लावून झाले. हे पण मल्या काय होय.
ना सोमची माणसं आहेत, तुम्ही सोमला ओळखत असाल. बघा इकडे आहे ना सोम ट्रॅक्टर झालं, इकडे सोम वगैरे काम करतो आहे. बघा इकडं सोमने ट्रॅक्टर धरला आहे. मला वाटतं चिखल चालू आहे. सोम चिखल चालू आहे ना रे सोम. आवाज नाही देत आहे त्याला. मला वाटतं खत वगैरे टाकलेलं आहे, म्हणजे चिखलच चालू आहे. तिकडं माणसं लावत आहेत लावणी. वरती 2 माणसं दाढ काढतात. कमी कर पाणी अजून कमी कर. आता नागरायचं नाही तर बाकी बिकरी खाऊन नागरणार आहे म्हणून कमी कर. अजून बघा. हा बस जरा इकडे ये, टायर घेऊन ये. पकडायचा हात आज नाही वरती ये. हाय इथं दाढ काढायला बसते. लावणी कधी लावतात ती बरी तुला काही संध्याकाळ काढेल का ते करता त्याचा पत्ते नाही काय तो वापरून किती काढली आणि फुलं हाय ना.
कोणाला पाडायला करतोयस रे? वर बांधावर जा, बांधावर जा. पड आबरलास मारीन मी का पडू? मंडळी आता आहे ना आमचे झाले शेवटची लावणी होती आणि झाली आहे बघा, पूर्ण हिरवगार दिसते. सोमची पण झाली, एकच मुली बाकी आहे आणि आमची पण एकच मुली लावायची बाकी आहे. तर आमची घराजवळली आहे ना लावणी लावून 2-3 दिवसात पार पडली आहे. आज शेवटचा दिवस होता. फायनली गावाकडं आहे ना लावणीचा जो काय 4-5 दिवसा कार्यक्रम असतो तो आहे ना आता संपलेला आहे. आणि आजची लावणी आहे ना, आज गावाकडची लावणी म्हणजे घराकडची तरी लावणी आटोपलेली आहे. तर मंडळी जर गावाकडचे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला, बाय बाय.